आज मी बनवत आहे मार्गशीर्ष महिन्यातील देवीच्या लोकरीचा ड्रेस। मी आधी दोन उलन घेतले, एक लाल आणि क्रीम कलरचा। लाल आणि क्रीम कलरचा उलन घेऊन आधी मी क्रीम कलर घेतला। क्रीम कलरला मी आधी 20 साकळ्या घातल्या, 20 म्हणजे साकळ्या घालून घेतल्या। नंतरला मी खाली एक खांब एक साखळी, एक खांब एक साखळी असे करून एकचं हे करून घेतलं। मग नंतरला मी खांब वाढवले, मग 2 खांब वाढवले, खांब करून परत मी तिसऱ्याला तिसरं खांब वाढवलं। अशा प्रकारे मी 5 पर्यंत करून घेतलं। नंतरला मला कलर चेंज करायचा होता म्हणून मी रेड कलर घेतला। रेड कलरचाही मी तसंच केलं, पण रेड कलरचा मी एक खांब नाही घेतला। रेड कलरचा जसा क्रीम कलरचा लास्ट 3 खांब घेतलेला तसंच मी रेग्युलर चालू ठेवलं। अशा प्रकारे मी क्रीम कलर 5 घेतले आणि रेड कलर 5 घेतले। नंतरला मग मी असं विचार करत होते, तिथे खाली खाली वाटत होतं। नंतरला मी त्याला खाली झालरला अशी लाईन, झालरला असे मोती लावून घेतले। माझ्याकडे व्हाईट कलरचे मोती होते म्हणून। आणि मग नंतरला त्याच्या मध्ये मध्ये असे जे खांब घातल्यावर खड्डे म्हणजे असे बॉक्स टाईप येतात, त्याच्यामध्ये मी व्हाईट कलरचे मोती लावून घेतले। त्यानंतरला मी आयडिया केली काय करावं। मग नंतरला मी आई करून असं त्याच्यावरती क्रीम कलरवरती लिहून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये फील केलं की आई। अशा प्रकारे माझा आ तयार झाला आणि हे पूर्ण ड्रेस तयार झाला आई। आणि नंतरला मग मी त्याच्यावरती म्हणजे ओढणी द्यायची म्हणून मी छोटीशी ओढणी बनवून घेतली। अशा प्रकारे मी कळशाला घालून बघितलं, छान वाटत होता। हा माझा आईचा ड्रेस तयार आहे। सकाळी आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार होता म्हणून मी आईला ते तयार करून बघितलं, खूप सुंदर वाटत होतं। पण मी आधी असंच केलं, नंतरला मी पूर्ण त्यांना पोशाख घातला आणि ते आपलं मोतीचं होतं म्हणून मी त्यांना मोतीचं सर्व गेटअप केला। अशा प्रकारे आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार असल्यामुळे मी आईला हा सुंदर असा ड्रेस केला। अशा प्रकारे मी उलनचा ड्रेस बनवला आहे। मग तुम्हाला कसा वाटला माझा हा उलनचा ड्रेस, तुम्ही करून बघा। माझी आयडिया कशी वाटली आहे तुम्हाला?